स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज, एनालायझर न्यूज। नमो निष्कल रूपाय नमो निष्कल तेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्तेश नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः। आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंत गुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः। नमः पार्वतीपते हर हर महादेव। गंगेच्या घाटावर नर्तकांनी उत्तम नर्तनकला दाखवली आहे आणि मेनेला बक्षिसाच्या स्वरूपामध्ये कन्या मागितली आहे। काय कमाल आहे ना, म्हणजे तेव्हापासून सासूचं कौतुक करावं लागत होतं हो। म्हणजे आजही पोरीपेक्षा सासूला आधी पटवावं लागतं, हो ना? बरोबर आहे ना माझं म्हणणं? म्हणजे बहुतेक विवाह इच्छुक तरुणांची हीच अवस्था आताची असावी, कारण पोरी आईच्या मनावर स्थळ पसंत करतात। त्यामुळं पोरगी पटवण्याच्या अगोदर आईला कन्व्हिन्स करावं लागतं, पटवावं लागतं नको म्हणायला, कन्व्हिन्स करावं लागतं। मग सांगावं लागतं की माझ्याकडे काय काय उत्तम कला आहेत, देवानं आपली नर्तन कला दाखवली, आपलं रूप उत्तम दाखवलं, आताच्या ठोंब्यांना माझा पुण्यात फ्लॅट आहे सांगावं लागतं, तोही 2 BHK सांगावं लागतं। 2 BHK यासाठी की 1 B यांच्याकडं, आणि 1 B तिचे आई बाबा, अहो आई बाबा आल्यावर राहण्यासाठीचे, अगं आई आपल्याजवळ राहत नाही हे पटवून द्यावं लागतं, अहो आईसाठीच जागा आहे हे पटवून द्यावं लागतं। तेव्हा कुठे आई कन्व्हिन्स होते, नाहीतर त्याचं काय 1 BHKचा फ्लॅट, अजून गाडी नाही, फारसा पगार नाही, कुठे देऊ माझी पोरगी, पुन्हा मायबापाचा लोड नाही, हे असतंच की। हे सगळी परंपरा आताची नाही आहे, उगी वाईट वाटून घेऊ नका। शिव नर्तन दाखवतायत मेनेच्या समोर, हिमालयाच्या बायकोच्या समोर, पार्वतीच्या आई समोर, आणि शिवाची भानगड तर अशी आहे 1 BHK काय 1 RK पण नाही, अहो B पण नाही, R पण नाही, K पण नाही, काहीच नाही। भनंग आपला निवांत हिमालयाच्या एका टोकावर छानपैकी भस्म लावून अंगाला थंडी वाजू नये म्हणून रमणारा रमता जोगी तो, त्याने मागणी घातली आणि मेनेला प्रचंड राग आला। मेना संतापती आहे, हिमालय तिथे येतोय आणि तो विचारताय काय झालंय मेने? ती म्हणाली अहो हा दीडदमडीचा नर्तक बघा, देव आलाय कळत नाहीये, देव आलाय हा कळत नाही, अजिबात समजत नाही आल्याच। हा दीडदमडीचा नर्तक खूप छान नाचला म्हणून त्याला बक्षीस दिलं, नाही म्हणतोय, नुसता नाही म्हणतोय असं नाही, तो म्हणाला मला हवं ते द्या, मी म्हणाला देते, तर तो म्हणाला पोरगी द्या, याला पोरगी द्यायची या नाचाला। हा हिमालयाला तर प्रचंड राग येतोय, याची हिंमत कशी झाली माझ्या मुलीचा हात मागण्याची, कोण आहे रे तिकडं बोलवा म्हणाले। आता कोण आहे रे तिकडं हा शब्द ऐकल्यावर, राजानं बोलवले म्हणल्यावर सगळेच पहारेकरी हजर, चला 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 करत आले। याला ताबडतोब पकडा आणि हकलून लावा इथून लांब, असं लांब फेकून द्या की पुन्हा दिसला नाही पाहिजे। आता देवाला ज्याच्यासाठी प्रार्थना लेकीनं केली आहे, तपश्चर्या केली आहे, वर्षानुवर्ष घातलेत, अपर्णा बनली आहे, अशा देवाला आल्यावर हकलून लावायच्या गोष्टी हे नवरा बायको करायले। चांगलं स्थळ जमतच नाही ना, कळतच नाही चांगलं स्थळ काय असतं ते। गावाकडचा वाड्यावाला नको असतो, तो तेवढाच आपला 2 BHK वाला छान वाटतो, नाकारलाय आणि सांगतात की हकलून द्या। हकलून द्या म्हटल्यावरती सगळे दूत समोर आलेत आणि त्या दूतांनी याला स्पर्श करून हकलायचा प्रयत्न केलाय, पण ऐकतोय कुठे, जमत नाहीये, हकलून देता येत नाहीये। त्याच्या शरीरात इतका प्रचंड तेज आहे, इतकं तेज आहे की त्या तेजाने हात लावणाऱ्यांचा हात भाजून निघतोय, हातही लावता येत नाहीये। आपल्या
सेवकांना या नर्तकाला हाकलून लावता येत नाही, त्याच्या तेजाने डोळे दिपतायत, हे सगळं बघितल्यावर भयंकरच काहीतरी वाटायला लागलं. हो, त्याचं तेज एवढं विलक्षण आहे की काय करावं, कसं करावं असा प्रश्न पडलाय. तरीही हिमालयाला कळत नाहीये. मग हिमालय नुकतीच पूजा करून आलेला असतो भगवान विष्णूची. त्याने काही पुष्प हिमालयातली अर्पण केलेली असतात, विष्णूंच्या मस्तकावर वाहिलेली असतात. आणि तो नर्तक अचानक भगवान विष्णूच्या रूपात दिसायला लागतो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की आत्ताच हिमालयानं केलेली पूजा आणि त्याला अर्पण केलेली पुष्प त्याच्या मस्तकावर दिसतात. त्याला कळतच नाही काय व्हायलंय ते. कोण आहे हा, नर्तक आहे की विष्णू आहे? त्या विष्णूच्या रूपाकडे बघून दिग्मूढ झालाय. तेवढ्यात त्याला ब्रह्मदेवाचं रूप दिसतं आणि ब्रह्मदेवाची अर्चना करताना त्यांनी वाहिलेले गंध, पत्र, पुष्प त्याला तिथे दिसू लागतात. तो ब्रह्मदेवाचंही रूप बघतो, त्याला शिवाचंही रूप दिसतं. आणि एवढ्या सगळ्या रूपाला दाखवून देव अंतर्धान पावतात. देव अंतर्धान पावतात. आता देव तर अंतर्धान पावलेत आणि हिमालयाला नेमकं आपण केलंय काय तेच कळत नाही. बरं जाऊ दे, किमान नर्तक गेलाय या हेतूने हिमालय इकडे निघालाय, पण तिकडे वेगळाच घोटाळा झालाय. तिकडे पार्वती आपल्या मनात सदैव महादेवाचं चिंतन करते. प्यार हुआ इकरार हुआ, प्यार से फिर क्यों डरता है दिल. देवाने आले, पार्वतीचा हात धरला, अग्नीत प्रवेश करू नको म्हणाले. पार्वती थांबली. ते म्हणाले, सांगणारे तुम्ही कोण? हे म्हणाले, मीच तुझा पती. ती म्हणाली, व्हाल का पती? मग एकदा त्यांनी हो म्हटल्यावर पार्वतीच्या मनातल्या स्त्रीसुलभ भावनांच्या उचापती सुरू झाल्या. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तिला आता फक्त महादेव महादेव महादेवच. पार्वती निद्राधीन झालेली असताना मनोमन तिला स्वप्नात त्याच वेळी महादेवाने दर्शन दिलंय. आणि दर्शन तरी कसं आहे? संपूर्णतः विभूतीने माखलेला देह, फक्त विभूती. ही विभूती कशाची आहे पुढच्या भागात सांगतो. म्हणजे महादेवाच्या अंगावर विभूती का? ती प्रेताचीच विभूती का? प्रेत भस्मच का? हे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल. असं का करत असेल महादेव? हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न असेल. त्याचं उत्तर महादेवाला दिलंय पुढे, महादेवाच्या माणसांनी दिलंय पुढे हिमालयाला. तेही सांगतो मी. सर्वांगावर विभूती भासलेली, अंगात गळ्यामध्ये हाडांची माळ, प्रचंड तेज मुखावर आणि 3 नेत्र. त्या 3 नेत्रांच्या मध्ये एकातून सूर्य डोकावतोय, एकातून चंद्र डोकावतोय, तर तिसऱ्या नेत्रातून फक्त अग्नीच्या ज्वाळा होत आहेत. देवानीही यज्ञोपवीत घातलंय, पण हे यज्ञोपवीत तुमच्या आमच्यासारखं दोऱ्याचं नाही आहे, धाग्याचं नाही आहे, तर हे यज्ञोपवीत चक्क नागाचं आहे. नागाचं जानवं गळ्यात घातलेलं, सर्वांगाला भस्म लावलेला, सूर्य, चंद्र आणि अग्नीचं तेज 3 डोळ्यातून दिसतंय. आणि असे शिव पार्वतीच्या समोर आलेत. आणि पार्वती सलज्ज भावाने महादेवांच्याकडे बघतेय. नवरा कसाही असो छान वाटतो बाईला. प्रेम असतं. प्रेम असलं की कसंही असलं की छान वाटतं. प्रेम असणं आवश्यक आहे. मी म्हणून संसार करणारी, मी म्हणून निवडलं असं म्हणणारी बाई आपल्या नवऱ्यावर प्रेम असते म्हणून बोलत असते. तो जाडा आहे, भरडा आहे, काळा आहे, दात पुढे असलेला आहे, कुरळ्या केसाचा आहे, काही असो ती स्वीकारते, कारण प्रेम असतं. महादेवालाही पार्वती सलज्ज भावाने, आपल्याकडे कसं असतं, मुलगा पाहायला आला की नखानी जमीन हळूहळू टोकरायची. खरं तर ते टोकरणं म्हणजे आपल्या मनातल्या भावना पायाच्या नखानी भावना व्यक्त करणं असतं, किंवा असं पदराशी चाळा करणं असतं. ते करत करत पार्वतीला महादेव बोलतायत. ते म्हणाले, वर माग पार्वती. वरच सांगतोय, वर माग. ते म्हणते, वर व्हा, बाकी काहीच नाही. मी वधू, तुम्ही वर व्हा, माझे पती व्हा, व्हालपती. आणि महादेवानेही तेवढ्याच प्रीतीच्या भावनेने तथास्तु म्हटलंय, मी तुझा पती होईल असं म्हटलंय. एकीकडे हिमालय नाकारतोय, एकीकडे पार्वती पती म्हणून वर मागतेय. हिमालयाकडे आलेला देव हिमालयाला कळत नाहीये, पण देवाने आपलं काम सोडलेलं नाहीये.
एकदा तिला वचन दिलंय ना, मग पुन्हा पुन्हा हात मागायला, पोरीच्या बापाकडे जायला देव काही संधी सोडत नाहीयेत. पण संधी सोडत नाहीत तर मध्येच काहीतरी कुटाणा करून ठेवतात आणि मग संधी शोधायला जातात. ती मोठी अडचण आहे. खरं तर देवानं घेतलेली ही परीक्षा असते. ही परीक्षा काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमः पार्वती पते हर हर महादेव.